मंडळी नमस्कार. पक्ष बळकावण्याचा डाव उघड झाला आहे. अख्खं पवार कुटुंब एक झालं आणि सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनाही साईडलाईन का केलं? आणि म्हणूनच रोहित पवारांचा अंदाज अगदी स्पष्ट होत चालला आहे दिवसेंदिवस. अजित पवार यांच्या घातपाताचे धागेदोरे उलगडतील का? लक्षपूर्वक आहे का? रोहित पवारांचा रोष या दोघांवरच का आहे आणि का होता? मंडळी, ऊंट अभी पहाड़ के नीचे बहुत जल्दी आ सकता है. आज या बातमीचं इंटरेस्टिंग विश्लेषण शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या संपूर्ण लक्षात येईल. बघा, एका बाजूला पक्षातले ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीतले अजित पवार गटातले आणि दुसऱ्या बाजूला पवार कुटुंब आणि मध्ये अडकलेला अजित पवार गट. पण आता प्रश्न असा विचारला जातो आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अचानक साईडलाईन का केलं जात आहे? कारण काय? हा फक्त राजकीय बदल आहे की अजित पवारांचा पक्ष आणि सत्ता पूर्णपणे ताब्यात घेण्याचा एखादा मोठा हा या दोघांचा डाव होता? सगळं खरं तुमच्या समोर येईल मंडळी. आणि जर हा डाव खरंच असेल तर मग रोहित पवारांनी व्यक्त केलेला संशय आता खरा ठरतो आहे का? इतकंच नाही, एक बघा, अजित पवारांच्या सुरक्षेबाबत आणि कथित घातपाताच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं आणि अजूनही ते वातावरण आहे. पण या सगळ्यांमागे नेमकं काय चाललं आहे आज समजून घेऊ सविस्तर. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला असं वाटलं होतं की अजित पवार हेच पक्षाचे निर्विवाद नेते राहतील. जेव्हा अजित पवार हयात होते तेव्हाची गोष्ट करतोय, कारण संख्या त्यांच्याकडे जास्त होती, तुम्हाला माहिती आहे, सत्ता त्यांच्याकडे होती आणि भाजपचाही पूर्ण पाठिंबा अजितदादांना मिळत होता. आता इंटरेस्टिंग आहे, पुढे बघा. पण जसजसा काळ गेला तसतसं चित्र बदलायला लागलं होतं. पक्षात काही निर्णय असे दिसू लागले की ज्यामध्ये अजित पवारांपेक्षा काही विशिष्ट नेत्यांचा प्रभाव वाढताना दिसत होता. अजित पवार असतानाच त्यांनाच दिसत होता. त्यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती कुणाची? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या वाढत्या ताकदीची चर्चा. ही चर्चा मग राजकीय वर्तुळात चांगली रंगली होती. पक्षात संघटनात्मक निर्णय, उमेदवारी किंवा निधी वाटप असेल, दिल्लीतील संपर्क आणि भाजपशी समन्वय, या अनेक गोष्टींमध्ये हे दोघे जास्त प्रभावी बनत चालले होते, तटकरे आणि पटेल. तुम्हाला ठाऊक असेल, अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत स्वतःला मजबूत करत असतानाच पक्षातील काही नेते स्वतःची स्वतंत्र लॉबी तयार करत असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं, कारण आशीर्वाद होता मोदी आणि शहांचा. लक्षात घ्या. आणि याच काळात सुनेत्रा पवार यांची मग एंट्री झाली अजित पवारांनंतर. ही एंट्री फार खूप महत्वाची मानली जाते आजही. बारामतीच्या निवडणुकीनंतर त्या फक्त कुटुंबातील सदस्य राहिल्या नाहीत मंडळी, तर त्या पवार कुटुंबातील राजकीय निर्णय प्रक्रियेत सक्रिय होत असल्याचं चित्र स्पष्ट तयार झालं. अनेकांना वाटू लागलं की पवार कुटुंब आता पक्षात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला मर्यादित ठेवायचं याचा नव्याने विचार करत आहे. कोण? सुनेत्रा पवार. कारण पवार कुटुंबाला एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, लक्षात घ्या, जर पक्ष पूर्णपणे काही मोजक्या नेत्यांच्या हातात गेला तर उद्या अजित पवार स्वतःच दुय्यम ठरू शकतात असं तेव्हा ते वाटायचं. आणि म्हणूनच प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्या वाढत्या प्रभावाकडे संशयाने पाहिलं गेलं होतं. हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे अलीकडे सुद्धा. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी, तुम्हाला ठाऊक असेल, अप्रत्यक्षपणे व्यक्त केलेले संशय याच संदर्भात जोडले जात आहेत. त्यांनी काही विधानांमधून असं सूचित केलं होतं की अजित पवारांच्या भोवती असलेले काही लोक त्यांच्या राजकीय हिताचे नाहीत. अर्थात ते लोक अर्थातच हे दोघं, तटकरे आणि पटेल. आता या विधानांचा अर्थ नव्याने काढला जातो आहे, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. कारण जे नेते कालपर्यंत पक्षातील केंद्रस्थानी होते, हे दोघंही, ते अचानक बाजूला पडताना दिसत आहे. त्यांना कोण बाजूला करतंय? मात्र इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. राजकारणात साईडलाईन होणं म्हणजे नेहमीच कटकारस्थान असतं असंही नाही. अनेकदा सत्ता संतुलन बदलत असतं, नवे चेहरे पुढे येत असतात, कुटुंबाचा प्रभाव वाढत असतो आणि काही नेत्यांची भूमिका मर्यादित मग तेव्हा केली जाते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा एखाद्या नेत्याच्या सुरक्षेबद्दल चर्चा सुरू होते, घातपात सारखे गंभीर शब्द वापरले जातात,
तेव्हा वातावरण आणखी तापतं आणि त्यामागची काही कारणं उघड होत असतात. म्हणून हे संशय घेतल्या जातात. सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चांमध्ये आता असा सवाल विचारला जातो आहे की भाजपला खरंच अजित पवार पूर्ण ताकदीने पुढे यावेत असं वाटत होतं का मनातून, शहांना आणि मोदींना किंवा फडणवीसांना? की भाजपलाही पक्षात अनेक पॉवर सेंटर ठेवणं सोयीचं होतं, तटकरे पटेल सारखे लोक? कारण जर एखादा नेता खूप मजबूत झाला राजकीय क्षेत्रात किंवा त्यांच्या पक्षात, तर भविष्यात तोच त्यांना आव्हान बनू शकतो, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे काही जण असा दावा करतात की पक्षात अंतर्गत स्पर्धा जिवंत ठेवणं ही एक रणनीती असू शकते. आणि याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल संशय निर्माण होतो. पण इथे ठोस पुरावे समोर आलेले नाहीत, त्यामुळे हे उघडपणे बोलणंही योग्य नाही, हेही तितकंच खरं आहे. सध्या जे काही बोललं जातंय ते बहुतांश राजकीय चर्चा, अंदाज आणि अंतर्गत संघर्षांच्या विश्लेषणावर आधारित आहे, हे लक्षात घ्या. तरी सुद्धा महाराष्ट्रात राजकारण इतक्या वेगाने बदलतं की कोण कधी वर आणि कोण कधी बाजूला होईल हे सांगणं कठीण आहे. हल्ली जी राजकीय परिस्थिती आहे त्यावरून बोलतोय मी. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला ठाऊक असेल, शरद पवार यांच्यानंतर सर्वात प्रभावशाली मानले जाणारे काही नेते आज सावध भूमिका घेताना दिसत आहेत, लक्षात घ्या. तटकरे पटेलच्या व्यतिरिक्त देखील. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा प्रभाव वाढत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत महाराष्ट्रात. त्यामुळे अनेकांना वाटतं की पवार कुटुंब आता पुन्हा पक्षावर स्वतःची मजबूत पकड निर्माण करण्याच्या तयारीत आहे. कारण फक्त सुनेत्रा पवारच नाही, पार्थ पवार राज्यसभेवर गेले, जय पवारांची पुढे 29ला येण्याची तयारी आहे, शरद पवारांचा पाठीशी हात आहे, रोहित पवारांचा आधार आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर विचारला जातो आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे खरोखरच साईडलाईन झाले आहेत का हो? की फक्त ही तात्पुरती राजकीय रणनीती आहे सुनेत्रा पवारांची? इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. अजित पवारांना कमजोर करण्याचा प्रयत्न झाला होता का, की हे सगळं फक्त सत्तेभोवती फिरणारं राजकारण आहे? पण यातली एक गोष्ट नक्की की राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष मात्र अजूनही संपलेला नाही. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना रोजच्या बातम्यांवरून कळत असतं. आणि येत्या काळात कोण कुणासोबत उभं राहणार आणि कोण कुणाला राजकीय दृष्ट्या संपवणार हे पाहणं महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या पक्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थातच सुनेत्रा पवार गट या पक्षामध्ये अंतर्गत हालचाली खूप वेगाने सुरू आहे. परंतु अजित पवार यांचा खरंच अपघात की घातपात? हा अपघात होता तर मग FIR का दाखल केली गेली नाही हा प्रश्न याच्यामध्ये मिक्स होतो आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच रोहित पवारांचा संशय आणखी बळावत आहे. आणि या दोघांची राजकीय शक्ती ज्या दिवशी कमी होईल त्याच दिवशी घातपाताचा पंचनामा त्याच दिवसाला सुरुवात होईल, हे तुम्ही लक्षात घ्या. हे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शाबूत ठेवा मंडळी. त्याचं कारण आहे बघा, रोहित पवार उगाच काहीतरी लोक काही म्हणतात की स्टंटबाजी करतोय किंवा त्याला रोहितच्या पुढे दादा नाव लावायचं आहे, अजित दादांची कॉपी करतो आहे हा, अशा अनेक टीका त्यांच्यावरती झाल्या. पण तसं नाही. आतली गोष्ट एक लक्षात घ्या मंडळी, हे पवार कुटुंब, मी वारंवार व्हिडिओ यावरती केले आहे, हे सगळं अख्खं पवार कुटुंब एकत्र आहे. 2 राष्ट्रवादी असले तरी लक्षात घ्या. त्यामुळे रोहित पवारांना आतमधल्या अनेक गोष्टी पक्षातल्या माहीत होत होत्या. कारण काका पुतणे शेवटी, लक्षात घ्या. त्यामुळे या कुटुंबाला वेगळं समजू नका. आणि म्हणूनच तुम्ही एक आणखी लक्षात घ्या, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार आणि थोरले शरद पवार, 5 लोक आहे हल्ली. आणि सुनेत्रा पवार तर आहेच प्रतिनिधी, 5 जण आहे. त्यामुळे या दोघांची फार भविष्यात गोची होण्याची संभावना आहे. म्हणूनच मी शेवटच्या लाईनमध्ये म्हटलं तुम्हाला की ज्या दिवशी या दोघांची ताकद राजकीय दृष्ट्या कमी होईल, मग ते भाजपला आवडेल का, की भाजपच्या कामाचं काही ठरेल? कारण का भाजपच्या कामाचं केव्हा ठरेल? त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये हे दोघं जाईल तेव्हा त्यांना पूर्णच आशीर्वाद भेटेल. पण भाजपने जर का जवळ केलं नाही तर या दोघांची गोची होईल आणि त्याच दिवशी घातपात की अपघात हा पंचनामा सुरू होईल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं ते नक्की लिहा, कमेंटमध्ये सांगा. आणि खरोखर सुनेत्रा पवारांनी डोकं वापरलेलं आहे. लोकांना वाटलं होतं की अजितदादांनंतर सुनेत्रा पवार काय करतील, त्यांना फारसा अनुभव नाही. परंतु ते पवार कुटुंब आहे, त्या कुटुंबात बाळकडू हे सर्वांनाच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची गोची भविष्यात आणखी जास्त वाढू शकते, लक्षात घ्या. त्यांची ताकद हल्ली कमी केलेली आहे. दिल्लीची तुम्ही बातमी ऐकली असेल, जे दालनं असतात त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पदं नाही त्यांना तिथे एंट्री नाही, प्रवेश नाही, ही बातमी काल परवा झळकली होती. तर बघूया, इंटरेस्टिंग आहे अतिशय.
तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.